परभणीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र तरी सुद्धा पूरस्थिती ही अद्यापही कायम दिसते आहे। गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि इथल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय मुढे यांनी। बघूया। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मामा, काय सांगाल, किती दिवसापासून ही परिस्थिती आहे? 8-10 दिवस झाले। किती नुकसान आहे? कसं नुकसान भरपूर आहे, सर्व नुकसानच झालेलं आहे ना, काहीच राहिलं नाही। आमचं परिस्थिती बिकट आहे आमची। आम्हाला जाता येईना शेतामध्ये जनावर गुरं आहेत, शेताला जावं लागते। किती दिवसापासून आहे ही स्थिती जवळपास तुमची अशी? 7-8-10 दिवस झाले। पाणी काही कमी बी होईना, काही वाढायला मात्र कमी होईना। किती एकरी नुकसान किती असेल तुमचं साधारणतः? नुकसान सगळं भरपूरच झालेलं आहे। नुकसान साधारणतः किती रुपये असेल? 60-70 हजार रुपयाचं नुकसान झालं। शासनाकडून मदतीची काय अपेक्षा आहे? ती काय देणार आहे तेच कळना मला। इथं पोट फाटलंय आणि वरून झाकून काय उपयोग आहे, असं म्हणणं आहे आमचं। कर्जदार दारात येऊन बसले, तर बँकेवाले यायले, तर दिवाळी आली आहे, लेकराला कपडे घ्यावं का आपल्याला घ्यावं का, ह्या शेतीचा बुजवा आता तेच कळना। किती कर्ज आहे बँकेचं? मग 10 लाख आहे। मग आता बँकेवाले येत आहेत का दारामध्ये? रोजचं इथं काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे भरा, हं. नाही तर ताबा आणतो। किती मदत करावं अशी अपेक्षा आहे एकरी? एकरी 50,000 करावं हेक्टरी, बाकी काही नाही। म्हणजे ही परिस्थिती किती दिवसापासून आहे? शेतात ये जा करण्यासाठी काय अडचणी येत? अडचणी काय, आम्हाला पाण्यातूनच यावं जावं लागायलंय, पर्यायच नाही। 8 ते 10 दिवस झालं पाणी सारखंच आहे। आता तर कमी झालंय, छातीत काल 9-10 फूट पाणी राहिले कंटिन्यू मध्ये। कंटिन्यू पाण्यातून येणं जाणं करावं लागायलंय। समजा साहित्य ते वाहून ते गेले पाण्यात। कोणी इथं पाहणी करण्यासाठी आले होते? तलाठी कोणीच वगैरे आलं नाही, तलाठी आले रोडूनच बघून गेले। ते काय सांगितलं त्यांनी? नेते आले नाहीत, काही नाही, कोणीच नाही। हे पाणी नुसतं शेतकऱ्यांच्या शेतात नसून त्यांच्या पूर्ण वर्षाच्या मेहनतीवर फिरलं असल्याचं देखील चित्र आहे। अक्षय मुंढे, पुढारी न्यूज, परभणी।